नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक खाली कोसळल्या. त्यांची प्रकृती बिघडल्याची बातमी या नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी दिली. नीना यांची प्रकृती बिघडली असतानाही प्रयोग पूर्ण करत रसिक प्रेक्षकांचं मन त्यांनी जिंकलं. 8 मार्च 2024ला शिवाजी मंदिरात आयोजित केलेल्या प्रयोगादरम्यान ही घटना घडली. महिला दिन असल्याच्या निमित्ताने नाटकाचा प्रयोग हाऊसफुल होता. पण नीना यांची प्रकृती बिघडली होती. पोटाच्या संसर्गामुळे त्या आजारी होत्या. त्यांचा अशक्तपणा वाढला होता. त्यांच्या मुलीने आधीच फोन करून याविषयी कल्पना दिली होती. पण त्यांना अशक्तपणा जाणवत होता. नीना यांची प्रकृती बरी नसतानाही प्रयोग करायचा की नाही या विचारात सगळे असतानाच नीना यांनी मात्र खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही अशी भूमिका घेतली. त्यांना मेकअप रूममध्ये गरगरत होतं. तरीही त्यांनी प्रयोग करण्याचा निर्णय घेतल्याचं लेखक संदेश कुलकर्णी यांनी सांगितलं. नाटकाचा पहिला अंक झाला आणि मध्यंतराचा पडदा पडल्यानंतर नीनाताई रंगमंचावर कोसळल्या. त्यामुळे सगळेजण घाबरले. पुढचा प्रयोग करायचा नाही असं म्हणत होते. पण नीना यांनी प्रयोग पूर्ण केला. त्यामुळे सगळेजण चकित झाले. नीना त्यांची प्रकृती खराब असतानाही त्यांनी प्रयोग केला हे समजताच अनेकांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मेसेज केले. आता नीना यांची प्रकृती ठीक आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाने नाटकाची टीम भावूक झाली.